आपला आंतरिक आध्यात्मिक प्रवास म्हणजे एक प्रकारे सदैव चालू असणारे स्वतःमधील परिवर्तन आणि आपल्याला जर आपली प्रगती करायची असेल तर आहे तसेच राहण्याचा अट्टाहास सोडून दिला पाहिजे आणि समोर येईल त्या बदलास स्वीकारायला शिकले पाहिजे. आणि यातील बदल आवश्यक असलेला आपल्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आपण आपले स्वतःचे प्रश्न किंवा समस्या कशा प्रकारे सोडवतो. सामान्यपणे आपण स्वतःला समस्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करून त्या सोडवत असतो. पण आपल्यातील परिवर्तनासाठी आपण या समस्यांना किंवा संकटांना आपल्या प्रगतीचे प्रतिनिधी म्हणून पाहायला शिकले पाहिजे. ही प्रक्रिया आपल्या जीवनात कशी काम करते हे समजण्यासाठी खालील उदाहरणाचा अभ्यास करू. समजा आपल्या डोक्यावर तीक्ष्ण काट्यांचा एक टोप ठेवला आहे आणि त्यातील काटे सरळ आपल्या डोक्यातील नसांना स्पर्श करत आहेत. जेव्हा तिथे स्पर्श होतो तेव्हा खूप वेदना होतात. हा टोप खरं तर एक गंभीर समस्या आहे. झोपणे सुद्धा अवघड आहे, कारण झोपेत मान वळवली की त्याला धक्का लागतो. लोकांच्या जवळ जाणे पण शक्य नाही, कारण ते त्याला स्पर्श करू शकतात, त्याचा उल्लेख करू शकतात. आपलं दैनंदिन जीवन अगदी मुश्किल झालं आहे. अगदी बाहेर कुठं बागेतून झाडातून चालू शकत नाही, कारण त्या फांद्या त्याला लागू शकतात. हा काट्याचा टोप आपल्यासाठी नेहमीच समस्यांचा स्रोत आहे आणि याला सोडवण्याचे आपल्याजवळ दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे ती परिस्थिती पाहणे आणि त्या परिस्थितीतील कोणत्याही गोष्टीचा त्या टोपाला स्पर्श होऊ न देणं. आणि दुसरा मार्ग म्हणजे हा टोप मुक्त जीवनातील मुख्य अडथळा आहे, म्हणून तो डोक्यावरचा टोप अगदी वेदना सहन करून का होईना, पण तो बाजूला काढून टाकून देणं. आणि तुमचा विश्वास बसो की न बसो, पण आपला हा निर्णयच आपल्या संपूर्ण जीवनाचा स्तर ठरवत असतो. ही खरे तर समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची पद्धती आहे, जी तुमच्या भविष्याचा पाया मजबूत बनवत असते. आपण जर पहिला मार्ग निवडला तर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकेल ते पाहू. जर आपण त्या काट्याच्या टोपाला कोणत्याच गोष्टीचा स्पर्श होऊ न देण्याचे ठरवले, तर ते आपल्यासाठी पूर्ण आयुष्यभराचे काम बनेल. जर तुम्हाला बागेत जायचं असेल, तर तुम्हाला बागेतील झाडांच्या व वेलींच्या फांद्या अशा पद्धतीने तोडाव्या लागतील, जेणेकरून त्यांचा तुम्हाला स्पर्श होणार नाही. आपण झोपेत नेहमीच मान हलवतो, त्यामुळे त्यावरही काहीतरी उपाय शोधावा लागेल. कदाचित आपल्या डोक्याला संरक्षण देणारं एखादं संरक्षक कवच म्हणून हेल्मेट बनवू शकतो. हे हेल्मेट बनवण्यामध्ये आपण आपली खूप ऊर्जा, प्रयत्न आणि कौशल्य लावले असेल, तर हा उपायसुद्धा आपल्याला काही काळापुरता उपयोगी वाटतो. तुम्हाला असे वाटेल की ही समस्या मी सोडवली आहे. आता तुम्ही म्हणू शकता की मी आरामात झोपू शकतो आणि पुढे कदाचित तुमच्या हेल्मेटची ही जाहिरात होईल. तुमचं खूप कौतुकही होईल आणि ज्यांना ज्यांना या काटेरी टोपाची समस्या आहे, ते असे हेल्मेट तुमच्याकडून विकतही घेतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप पैसा आणि प्रतिष्ठाही मिळेल. म्हणजे आता तुमचं पूर्ण जीवन त्या टोपाभोवती विणलं गेलं आणि याचा तुम्हाला अभिमानही आहे. तुम्ही बागेतील झाडांची छाटणी करता, झोपताना तुमचे हेल्मेट घालता. पण आता एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे की तुम्ही आता लग्न केलं आहे आणि तुम्हाला तुमचं प्रेममय आयुष्य जगायचं आहे. ही खरं तर एक समस्या आहे, कारण या काटेरी टोपामुळे तुम्हाला कोणी जवळही करू शकत नाही, कारण ते तुमच्या काट्यांना स्पर्श करू शकतात. मग अशा वेळी आपण असे एखादे तंत्रज्ञान विकसित करू की त्या काट्याला स्पर्श न होऊ देताही जवळीकतेचा अनुभव होईल. आणि मग तुम्ही असे ठरवता की आपण असे तंत्रज्ञान तयार केले पाहिजे, जे 24 तास उपयुक्त ठरेल. ते रात्री किंवा दिवसा कोणतेही काम करताना बदलू लागू नये, पण ते खूपच अवजड असते. म्हणून तुम्ही त्याला चाके बसवता, हायड्रॉलिक्स ब्रेक्स लावता, धक्क्यासाठी अत्याधुनिक सेन्सर यंत्रणा बसवता आणि हे एक प्रभावी साधन ठरते. या नवीन यंत्रासाठी आपल्याला आपल्या घराची, दरवाजाची रचना बदलावी लागते, जेणेकरून ते संरक्षण साधन कुठेही नेता येईल. पण आता कमीत कमी तुम्ही तुमचे जीवन जगू शकता. तुम्ही कामावर जाऊ शकता, झोपू शकता, लोकांच्या संपर्कातही राहू शकता आणि तुम्ही सर्वांना सांगता की मी माझी समस्या सोडवली आहे. मी आता मुक्त आहे. मला वाटेल तिथे जाऊ शकतो. मला वाटेल ते करू शकतो.
या काट्यामुळं माझं जीवन बदललं होतं. आता माझ्या जीवनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. पण सत्य गोष्ट ही आहे, की तुमचं संपूर्ण जीवन त्या काट्याच्या टोपाभोवतीच गुंफलेलं आहे. त्याचा परिणाम तुमच्या प्रत्येक निर्णयावर होतो. यामध्ये कोठे जायचे, आपणास कोणासोबत मोकळं वाटतं, कोणाला आपल्यासोबत बरं वाटतं, या अशा गोष्टीच ठरवतात, की तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करायचं, कोणत्या प्रकारच्या घरात राहायचं, रात्री कशा प्रकारचे जेवण करायचे, कशा प्रकारच्या बिछाण्यावर झोपायचं. आपण जे जे बोलतो आणि करतो, त्या सर्व बाबींचं मूळ तो काटेरी टोपच असतो. आणि अशा प्रकारे आपलं जीवन त्या समस्येचं प्रतिबिंब बनतं. जर आपण आपल्या समस्येचं मूळ कारण शोधून ते दूर न करता त्याला संरक्षण देत राहिलो, तर त्या समस्येची वेदना कमी झाल्यासारखी वाटेल, पण ती समस्या सोडवली जाणार नाही. या काटेरी टोपाचे जे स्पष्टीकरण आपण पाहिले, त्याला आपल्या जीवनात लागू करण्यासाठी आपण आपल्यातील दिसण्याबाबतचा न्यूनगंड यासंबंधीचे उदाहरण घेऊ. असं म्हणू, की आपल्याला आपल्या दिसण्याबाबतचा खूपच तीव्र न्यूनगंड आहे. इतका, की त्याबद्दल आपण रात्रभर बेचैन असतो आणि दिवसा त्याबद्दल आपण खूपच संवेदनशील असतो. आपणास या न्यूनगंडामुळे हृदयात कधी-कधी तीव्र कळा तयार होतात आणि त्याचा आपणास त्रासही होतो. आपलं आपल्या कामावर मन लागत नाही. दिवसभरच्या अंतर्क्रिया करताना अडचण वाटते आणि त्यामुळे आतल्या आत एकाकी वाटतं. इतर लोकांच्या जवळ जाणं अवघड वाटतं. आपल्याला समजून येईल, की हा न्यूनगंड म्हणजे डोक्यावरचा काटेरी टोप आहे. तो आपल्या जीवनातील प्रत्येक बाबीमध्ये वेदना आणि अडथळा निर्माण करत असतो. खरं तर मानवी हृदयामध्ये असे अनेक प्रकारचे काटेरी टोप असतात. जसं एकाकीपणाची भावना, नाकारले जाण्याची भावना, अपयशी होण्याची भीती, आपल्या बौद्धिक क्षमतेबद्दलचा न्यूनगंड, इतरांपेक्षा आपण कमी असल्याचा न्यूनगंड, असं कितीतरी. आपण असे अनेक काटेरी टोप घालून फिरत असतो. कोणत्याही क्षणी कशाचाही त्याला स्पर्श होऊ शकतो आणि आतमध्ये वेदना निर्माण होऊ शकतात. इथं सुद्धा आपल्यापुढे दोन मार्ग असतात. एक म्हणजे त्या काटेरी टोपाचे आयुष्यभर संरक्षण करणं किंवा त्या टोपापासून स्वतःची खऱ्या अर्थानं मुक्तता करून घेणं. अगदी हेच आपल्या आतील न्यूनगंडाच्या काटेरी टोपाबद्दल सुद्धा सत्य आहे. तो न्यूनगंड काढून टाकणं कधीही चांगलं, पण जर तुम्ही त्याचा बचाव करण्याचं ठरवलं, तर आपणास त्या न्यूनगंडास चेतवणाऱ्या जीवनातील सर्व गोष्टींना आणि प्रसंगांना टाळायला हवं. जर तुम्हाला तुमच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड असेल, तर तुम्ही इतरांच्या समोर जाणार नाही. म्हणजे बागेतील फांद्या आपण ज्या कारणाने तोडल्या होत्या, अगदी तसेच आपण आपल्या टोपाचे संरक्षण करतोय. मागील उदाहरणात काटे बाहेर होते, आता ते आत आहेत. जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा तुम्ही या दिसण्याबद्दल काय करायचं याचा सतत विचार करत बसता. आपण चांगलं दिसावं म्हणून आपण कशी कपडे घालू शकतो, कसा मेकअप करू शकतो, कशी केशरचना करू शकतो. लक्षात घ्या, आपण इथे न्यूनगंड बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो वाटू नये म्हणून आपण त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारे हा टोप आपल्या डोक्यालाच असतो आणि त्याच्यानुसारच आपले जीवन चालू असते. तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न कराल, जो तुमच्यातील न्यूनगंड दिवसणार नाही. आपणास हे अगदी नैसर्गिक आणि साधारण वाटेल, पण हे सुद्धा तो टोप न काढता त्याचा बचाव करणाऱ्या माणसासारखे झाले. तुम्ही समस्येचे मूळ काढून टाकलेले नाही, तुम्ही फक्त ती समस्या जाणवू नये एवढीच काळजी घेतली. पण जेव्हा ही बाह्य परिस्थिती तुमच्या न्यूनगंडापासून संरक्षण करू शकत नाही, त्यावेळी ती पुन्हा त्रास देऊ लागते. जर तुम्ही हा काटेरी टोप काढून टाकला नाही, तर तो तुमचा टोप आणि त्याला झाकण्यासाठी जी व्यवस्था तुम्ही उभारली आहे, त्याला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार असता. जर सुदैवाने तुम्हाला तुमच्यातील न्यूनगंडाची भावना दूर करणारा कोणी भेटला, तर नंतर त्या व्यक्तीसोबत नाते टिकवण्याची कसरत आणि काळजी तुम्हाला करावी लागेल. तुम्ही तुमच्या मूळ विषयाला समस्येचा बचाव करून हाताळले आहे आणि हे त्या तंत्रज्ञानासारखे आहे, जे 24 तास तुमची त्या काटेरी टोपापासून बचाव करते, पण यासाठी आपले आयुष्य त्या व्यक्तीनुसार बदलावे लागते. जर तुम्ही तुमची मूळ समस्या राहू दिलीत, तर त्याचा विस्तार अशा असंख्य समस्यामध्ये होत असतो. आता आपल्यापुढे दुसरा पर्याय नसतो आणि आपणास या बाह्य गोष्टीप्रमाणेच स्वतःला जुळवून घ्यावे लागते. आपली कपडे कशी आहेत, आपण इतरांशी कसे बोलतो,
लोकांना आपल्याबद्दल काय वाटत असेल, अशा गोष्टींची आपणास सदैव काळजी करावी लागते. जर कोणीतरी आपल्या अगदी निकट आले किंवा आकर्षित झाले आणि त्याच्यामुळे आपल्यातील न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास निर्माण झाला, तर आपण असा विचार करू लागतो, की त्याला खुश ठेवण्यासाठी मला कसे बरे वागावे लागेल. मी तुला हवा तसा माझ्यात बदल करून घेईन, पण मला तू सोडू नकोस. कारण त्यामुळे माझ्यातील न्यूनगंडाची भावना पुन्हा माझ्यापुढे येईल आणि आता आपल्याला नाते टिकवण्याचे दडपण येऊ लागते आणि त्यामुळे एक सततचा ताण आणि बेचैनी राहते. त्याचा आपल्या झोपेवर सुद्धा परिणाम होतो. आताची ही बेचैनी आपल्या दिसण्याबाबतच्या न्यूनगंडाची नसते. ती एक सततची विचार पद्धती असते. माझं काही चुकलं का? मी काही चुकीचं बोललो का? तो माझ्याबरोबर खरंच खुश आहे ना? म्हणजे आपली मूळ समस्या ही नव्याने निर्माण झालेल्या समस्येच्या खाली दबून जाते. ते सगळे गुंतागुंतीचे होते. लोकं आपली नाती आपले काटेरी टोप लपवण्यासाठी वापरतात. जर तुम्ही एकमेकांची काळजी घेत असाल, तर तुम्ही एकमेकांच्या नाजूक स्थानांना धक्का न पोहोचवणं हे तुमच्या वागण्यातून अपेक्षित असतं आणि लोकं हेच करतात. आपल्या आतील काट्यांच्या वेदनेसाठी आपले वागणे बदलवतात आणि आपले संपूर्ण जीवन संकुचित करतात, जसे बाहेरील काटेरी टोपामुळे झाले होते. आणि त्यामुळेच जर काही आपल्यामध्ये असा त्रास देणारा काटा असेल, तर आपल्यापुढे 2 मार्ग असतील. एकतर त्याचा बचाव करत आपलं जीवन संकुचित करायचं किंवा तो काटा काढून टाकायचा आणि आपलं जीवन व्यापक बनवायचं. आपल्यातील मूळ समस्या काढून टाकण्याच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तो खरंच काढून टाकता येतो. त्यासाठी आपण स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे, अस्तित्वाकडे खोलवर पाहिले पाहिजे आणि त्या मूळ स्वरूपाला झाकणाऱ्या या दुबळ्या बाबींनाही जाणून घेतले पाहिजे. या दुबळ्या बाबी म्हणजे आपले जीवन चालवतात, त्याला संकुचित बनवतात. यापासून आपण मुक्त झालं पाहिजे. मला लोकांशी बोलावं वाटतं, कारण ते आनंददायी वाटतं, न की मला एकटं-एकटं वाटतं म्हणून. मला लोकांशी नातं जोडावं वाटतं, ते त्यांना तुम्ही आवडावं म्हणून नाही, तर तुम्हाला ते खरंच आवडतात म्हणून. मला कोणावर तरी प्रेम करायचं आहे, म्हणून प्रेम करावंसं वाटतं, न की माझ्या आंतरिक त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काहीतरी उपाय हवा आहे म्हणून नाही. तुम्ही स्वतःला कसे मुक्त कराल? खोलवर जाऊन म्हणाल, तर स्वतःचा शोध घेऊनच हे काम होऊ शकतं. तुम्हाला त्या काट्यांना बाहेर काढायचे असेल, तर त्याच्याशी खेळणं थांबवा. जितकं तुम्ही त्याला स्पर्श कराल, तितकं ते जास्त वेदना देतं. कारण आपण त्याची वेदना जाणवू नये म्हणून नेहमी काहीतरी करत असतो. त्यांना नैसर्गिकरित्या बाहेर येण्याची संधी आपण देत नाही. तुम्ही त्या काट्यांना वर येऊ द्या. ते काटे म्हणजे आपण मागे बघितल्याप्रमाणे भूतकाळातील साठलेले ऊर्जा कणच, संस्कारच असतात. ते आपण मुक्त करू शकतो. पण आपण नेहमी ती परिस्थिती किंवा प्रसंग टाळत असतो. कारण आपणास वाटते, की त्यामुळे आपणास वेदना होणार आहेत. पण आपण आता ठरवले आहे. आपण स्वतःचे खरे रूप जाणत आहोत. त्यामुळे आपण या वेदना कशा असतात, हे जाणीवपूर्वक अनुभवण्याचे ठरवायचे. खरे तर यातील 99% वेदना या आपल्या मनानेच काल्पनिक पद्धतीने तयार केलेल्या असतात. त्या मनात येणारे विचारतरंग येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे. आपणास जाणवेल, की हे विचार इतर विचारांसारखेच आहेत. आपण त्याच्यात गुंतून जायचे नाही. आपण फक्त त्याचे निरीक्षण करायचे. खरं तर यातून वेदनामय ऊर्जा मुक्त होत असल्यामुळे अलिप्त राहण्यास सुरुवातीला अवघड वाटेल, पण सरावाने आणि दृढ निश्चयाने ते आपणास नक्की जमेल. मी म्हणजे ती वेदना नव्हे, तर तो पाहणारा आहे, अशी जाणीव हे शब्द वारंवार स्वतःशी बोलल्याने त्याची मदत होईल. ज्या प्रकारे एकटे असताना हे विचार येतील, अगदी तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वेदना बाहेरच्या लोकांच्या संपर्कात आल्यावर जाणवतील. प्रत्यक्षात ते लोक आपणास त्यात दिसण्याबद्दल बोलणारही नाहीत किंवा एखादा शब्द बोलतील, पण आपले मन त्यावेळी भलतेच उत्तेजित होऊन विचारतरंग निर्माण करत असते. ते इतरांच्या साध्या-सुध्या कृतीचा किंवा नुसत्या पाहण्याचाही आपल्या परीने विचार करून वेदना निर्माण करत असते. इथे सुद्धा आपण त्या वेदनेला प्रतिक्रिया द्यायची नाही. फक्त आपल्या मनात येणाऱ्या जाणाऱ्या विचारांची गती व तीव्रता जाणीवपूर्वक पाहायची. हेच ते ऊर्जा तरंग असतात, जे कालानुकाल अडकून पडलेले असतात. मी स्थिर आहे. या विचारांच्या तीव्रतेचा अथवा गतीचा माझ्या स्वरूपावर काही परिणाम होत नाही. हे आपण सतत जाणीवेत ठेवायचं. हसून या साऱ्यांपासून मी मुक्त होत आहे,
हे स्वतःला सांगत राहायचं. आणि आपण हे असं करत राहिलो, तर आपल्या आतील वेदना हळू संपून जातील. खरे तर हे आपल्या मनाचे सारे खेळ आहेत, हे आपणास समजून येईल आणि आजवर यांना आपण कसे बरे जोपासत राहिलो, याचे आपणास आश्चर्य वाटेल. ही आपल्या आंतरिक शुद्धीकरणाची प्रक्रिया सतत जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपण पाहत राहायची आणि हळूहळू आपल्याला मुक्तपणाची भावना जाणवू लागेल. आता जीवनाकडे पाहताना आपण मोकळ्या मनाने पाहू लागू. आताचे हे जग पूर्वीचेच असते, पण त्याकडे पाहायची आपली दृष्टी बदलते. पूर्वी ज्या जगापासून आपल्याला लपावे वाटायचे, तेच जग खुलेपणाने तुमचे स्वागत करत आहे, तुमची वाट पाहत आहे, असे जाणवू लागेल. पूर्वी ज्या लोकांना आणि गोष्टींना पाहून आपले मन त्रासदायक कल्पना करायचे, तेच मन त्यांना पाहून नवीन बाबी शिकण्याचा प्रयत्न करू लागेल आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत तुम्हाला एक पाऊल पुढे नेईल, एक पाऊल पुढे नेईल.